नेहमी त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. तर मग आज आपण करूया मस्त अशी पापड खरडा. तर त्याच्यासाठी इथं मी शेंगदाणे, मिरची हे असं थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून भाजून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये लसूण टाकायचा आणि कोथिंबीर टाकायची. आता हे वाटायचं आहे, पण मी मिक्सरमध्ये वाटणार नाही आहे. कारण आज लाईट गेली होती आणि मी त्यानिमित्ताने का होईना पण खलबत्ता बाहेर आला. कारण आपण सहसा खलबत्ता वापरतच नाही, सरळ मिक्सरमध्ये वाटतो. तर इथं काय करायचं, खलबत्त्यामध्ये आपण घेतलेले मिरची, लसूण, शेंगदाणे आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून छान असं वाटून घ्यायचं. तर इथं काय होतं, खलबत्त्यामध्ये वाटल्यामुळं थोडंसं जाडं-भरडं राहतं. त्याची टेस्ट खूप छान लागते खरड्याची. तर नक्की ट्राय करून बघा. लाईट जरी असेल तरी अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये वाटून खरडा तयार करून बघा. त्याची टेस्ट खूपच छान लागते. खरडा आपला तयार झालेला आहे. तर त्याच्यासाठी आपण पापड पण भाजणार आहोत. तर 4 ते 5 पापड मी भाजून घेतलेले आहेत. त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहेत. इथं भाजलेले पापड थंड झाले की त्याचा असा चुरा करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला ते मस्त खरड्यामध्ये मिक्स होतील. असा खरडा तयार करण्यासाठी पापड भाजूनच घ्या, कारण भाजलेल्या पापडांची टेस्ट खूप छान लागते या खरड्यामध्ये. तर अशा पद्धतीने पापडाचा चुरा करून घ्यायचा आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं. जिरे टाकल्यानंतर बारीक चिरलेला कांदा छान परतून घ्यायचा. कांदा परतत असताना एकदम लाल करायचं नाही. थोडासा त्याचा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून परतून घ्यायचा. टोमॅटो थोडासा हलकासा सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये मिरचीचा खरडा टाकून घ्यायचा आणि छान असं मस्त असं परतून घ्यायचं. आता मीठ आपण सुरुवातीला मिरचीमध्ये म्हणजे वाटताना टाकलेलं आहे. तर थोडंसं चाखून बघा आणि मीठ थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, कारण पापडामध्ये देखील मीठ असतं आणि आपण खरड्यामध्ये पण टाकलेलं आहे. तर इतकंसा असं फारसा फरक पडणार नाही. फक्त कांदा आणि टोमॅटोपुरतं थोडंसं मीठ तुम्हाला ॲडजस्ट करायला लागेल. आता याच्यामध्ये खरडा टाकल्यानंतर 1-2 मिनटं परतून घ्यायचं, जेणेकरून कांदा, टोमॅटो आणि खरडा छान असं मिक्स होतील. हे परतल्यानंतर आपण जो बारीक म्हणजे पापडाचा चुरा केलेला आहे तो याच्यामध्ये टाकायचा आणि एक अर्धा मिनटं फक्त परतून घ्यायचा. थोडासा पापड असा सॉफ्ट झाला की गॅस बंद करून घ्यायचा आणि मस्त गरम-गरम भाकरीबरोबर हा खरडा सर्व्ह करायचा. कधी-कधी त्याच भाज्यांव्यतिरिक्त सुद्धा खावंसं वाटतं, पण अशा पद्धतीचा खरडा ट्राय करा आणि नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका की तुम्ही ट्राय केल्यानंतर तो कसा झाला. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड्सबरोबर, रिलेटिव्सबरोबर जास्तीत जास्त शेअर करा.